महत्वाचा विषय आज आपण अभ्यासणार आहोत आणि सुरुवात करत असताना मी विनंती करेन होशेयचं पुस्तक होशे याचा 4था अध्याय आणि 6वं वचन आपणासाठी वाचू. होशे 4:6 आपण वाचूया. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुझा अव्हेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. हालेलुया. आपणा सर्वांसाठी हे वचन आहे प्रियांनो. आपण लक्षात घेऊया, आजपर्यंत ज्ञानाच्या अभावी लोकांचा नाश होत आहे. हालेलुया. तुम्हाला आणि मला रोज ही कृपा नव्याने प्राप्त होत आहे ना. देवाच्या करुणेमध्ये खंड पडत नाही. ती रोज सकाळी तुमच्यासाठी माझ्यासाठी नवी होते. देव त्याच्या शास्त्रातील वचनातून तुम्हाला आणि मला ज्ञान देत आहे. पण वचनामध्ये काय म्हटलंय? ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुझा अव्हेर करेन. आज आपण सर्वजण नम्र अंतःकरणाने प्रभूकडे ही प्रार्थना करूया, प्रभू जे तू मला तुझ्या आत्म्याकरवी जे मला प्रकट करत आहेस त्याचा अव्हेर मी करेन. हालेलुया. आपण सर्वजण डिसेंबर महिन्यामध्ये आहोत आणि आपण जाणतो लवकरच आपण ख्रिस्त जन्मोत्सव ना ख्रिसमस साजरा करणार आहोत. तर ख्रिसमसची सुरुवात कशी झाली? ख्रिसमस साजरा करताना काय करू नये, दुष्टाकडून काय भुलवणुकी, काय फसवणूक देवाच्या लोकांची झालेली आहे आणि दुष्टाने काही गोष्टी कारण तो ठकविणारा आहे ना. प्रकटीकरणामध्ये अनेक अध्यायांमध्ये आपण ते वचन वाचतो. प्रकटीकरणामध्ये विशेष ते वचन आहे, सर्व जगाला ठकविणारा तो जुनाट साप असं त्याला म्हटलेलं. ठकविणे, लबाड बोलणे, कारण अगदी उत्पत्तीपासून आपण अभ्यास केलेला आहे की पहिला मनुष्य, पहिली स्त्री यांना त्याने कसं ठकवलं है ना. आपण त्याचं अनेक वेळा वचन वाचलेलं आहे की तो हवेला म्हणाला, ह्या झाडाचे फळ खाल्ले तर तुम्ही मरणारच नाही, उलटा तुम्ही काय व्हाल. काय म्हणाला होता दुष्ट तेव्हा हवेला? कोण सांगणार पटकन? बऱ्या वाईटाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. बऱ्या वाईटाचं तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. तुम्ही खरोखर मरणारच नाही. येस, तुम्ही खरोखर मरणार नाही. तुम्ही कुणा समान व्हाल? देवा समान व्हाल. आणि उलट पक्षी देवाने काय आज्ञा केली होती? देवाने ज्या काय दिवशी तुम्ही ते फळ खासाल त्या दिवशी तुम्ही खास माराल. परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं असताना, ज्या परमेश्वराने त्यांना निर्माण केलं, ज्या परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं, बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा, सर्व पृथ्वी सत्तेखाली आणा, त्या प्रभूची आज्ञा त्यांनी अवमानली की प्रभूने सांगितलं होतं ह्या झाडाचं फळ खाऊ नका, जर खाल तर तुम्ही खास मराल. पण जेव्हा तो ठकविणारा त्यांच्याकडे आला तेव्हा काय झालं प्रियांनो? ते ठकविले गेले, ते फसविले गेले. आज तुम्ही आणि मी फसू नये म्हणून देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला काहीतरी गोष्टी शिकवू इच्छित आहे. सर्वप्रथम आपण प्रियांनो पाहणार आहोत ख्रिसमसच्या आजूबाजूला ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या शास्त्राला धरून नाहीयेत किंवा ज्या अचानक आलेल्या आहेत आणि म्हणजे कित्येक कालांतरानुसार त्या आलेल्या आहेत आणि त्या आपण पाहतो आणि काय म्हणता येईल, अननोईंगली, आपसुकरित्या आपणही त्या स्वीकारलेल्या आहेत. आता मला एक एक करून कोणीतरी त्या गोष्टी सांगतील का? क्रिसमसच्या तुम्ही ग्रीटिंग्सवर कशाची चित्र पाहता? विशेष करून काय पाहता तुम्ही? ऑनलाईन ग्रीटिंग किंवा प्रिंटेड ग्रीटिंग वर क्रिसमस, तुम्ही जर मेरी क्रिसमस हा संदेश लिहिला तर तुम्हाला गव्हाणी दिसते, प्रभू येशू ख्रिस्त जो बालक आहे तो दिसतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही दिसतं का? क्रिसमस ट्री, ट्री, अजून केक, येस, अजून आपल्या बंधूंनी त्यांना एक थोड्याच दिवसापूर्वी एका देवाच्या सेवकानी तो शब्द वापरला. तो शब्द मलाही खूप आवडला. तो लाल कपडे घातलेला एक मनुष्य. तर आता तो लाल कपडे घातलेला मनुष्य ज्याला सॅन्टा क्लॉज म्हटलं जातं. सॅन्टा क्लॉज आणि ख्रिसमसचा काय संबंध आहे? पहिल्याने आपण त्याचा शास्त्रानुसार आणि अत्यंत डीप मध्ये जाऊन, इतिहासात जाऊन देखील
अभ्यास करूया. आता सांता क्लॉज, ज्याला सेंट निकोलस असं म्हटलं जातं, आपल्यातील अनेकांना याविषयी माहिती आहे. सेंट निकोलस ह्याचा जन्म 280 एडी म्हणजे प्रभू येशू एडी है ना, प्रभू येशू इसवी सन 280 मध्ये झालेला आहे. आणि इसवी सन 280 मध्ये जन्मलेला निकोलस हा मनुष्य कोण होता की ज्याला त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर, त्याचे आई वडील दोघंही गडगंज श्रीमंत होते आणि त्यांची संपूर्ण श्रीमंती, त्यांची संपूर्ण ती प्रॉपर्टी निकोलस या व्यक्तीला मिळाली. आणि जो हा निकोलस व्यक्ती होता तो कसा होता, उदार मनाचा होता. त्याने आपली संपूर्ण संपत्ती गरिबांच्या आणि जे निराश्रित म्हणजे ज्यांना कुणाचा आधार नाही अशांना मदत करण्यासाठी त्याने आपली संपत्ती वापरली. आणि त्याच्या आठवणीमध्ये त्याची डेथ अॅनिव्हर्सरी म्हणजे त्याचा मृत्यूचा जो दिवस होता तो होता 6 डिसेंबर. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रियांनो, अनुक्रमाने फार महत्वाच्या आहेत. त्याच्या डेथ अॅनिव्हर्सरी नुसार डिसेंबरचा महिना हा त्याच्या आठवणीमध्ये सेलिब्रेट करावा. युरोपियन राष्ट्रामधून जेव्हा मायग्रेशन झालं अनेकांचं अमेरिकेमध्ये, इतर देशांमध्ये मायग्रेशन झालं, कारण आपण पाहतो 18व्या शतकामध्ये. आणि माझा आवाज येतोय क्लिअर? येस, थँक्यू. 1773 आणि 1774 ह्या काळामध्ये एक डच फॅमिली, डच येथे राहणारी जी फॅमिली होती ती अमेरिकेमध्ये आली. डच मध्ये सेंट निकोलस, कारण निकोलस हा त्याच्या चांगल्या कृत्यामुळे त्याला संत ही पदवी मिळाली. पोपने त्याला कॅनोनाइज केलं, पोप युजिन IV, आणि त्याला सेंट निकोलस असं म्हणण्यात आलं. आणि सेंट निकोलसचा डच मध्ये जे प्रोनाउन्सिएशन होतं ते होतं सिंटर क्लास. त्यांनी सेंट निकोलसचा जो शब्द आहे तो शॉर्टेंड केला म्हणजे छोटा केला आणि त्याला सिंटर क्लास असं म्हणत जा. आणि सिंटर क्लासचाच हळूहळू अपभ्रंश होत होत जो शब्द आलेला आहे जो आपण आजही वापरतो तो आहे सॅन्टा क्लॉज. आणि त्या सॅन्टा क्लॉजला डिसेंबर मध्ये हा त्याचा संबंध आहे. जगिक दृष्ट्या पाहिलं जे गिफ्ट दिले जातात सॅन्टा क्लॉजच्या अवतीभोवती, हे जे विश्वास ठेवले जातात की जर सॉक्स घराच्या बाहेर ठेवलं तर सॅन्टा क्लॉज त्याच्यामध्ये गिफ्ट ठेवून जाईल. आणि क्रिसमस मध्ये ख्रिस्ताला बाजूला सारून सॅन्टा क्लॉजला पुढे केलं जातं. पण लक्षात घ्या प्रियांनो, हेच कारण आहे का की सॅन्टा क्लॉजने ख्रिस्ताला मागे सारलेलं आहे का? ह्याच्या मागे तुम्हाला वाटतं कुणाचं तरी अजून कुणाच्या तरी कुयुक्त्या किंवा काहीतरी गोष्ट असेल? शास्त्रामध्ये सॅन्टा क्लॉज आहे का? शास्त्रामध्ये कोण निकोलस आहे का? नाही. शास्त्रामध्ये निकोलस किंवा निकलाव असं जर मी म्हटलं तर काही सुचतं का तुम्हाला? कुठे तुम्ही वचन वाचलंय? कुणाच्या वाचण्यात आलंय? निकलाव मतानुसारी. आता कुणाच्या लक्षात आलं? निकलाइतांच्या मतानुसार. ठीक आहे, आपण ते वचन वाचूया. मी विनंती करेन पहिल्याने प्रकटीकरण 2:15 वाचा. प्रकटीकरण 2:15. तसेच निकलाइतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्या जवळ आहेत. कुठल्या मंडळीला हे पत्र लिहिलेलं आहे? परगम येथील मंडळीला प्रभू काय लिहित आहे की निकलाइतांच्या मतानुसारी चालणारे लोक तुझ्याकडे आहेत. आणि अजून एका मंडळीला याविषयी बोललेलं आहे, ते वचन वाचूया. प्रकटीकरण 2:6 वाचा. प्रकटी 2:6. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करीतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करीतो. हालेलुया. हे कुठल्या मंडळीला पत्र लिहिलंय? इफिस येथील मंडळीला प्रभू काय लिहित आहे? मी कुणाचा तरी द्वेष करतो, कुठल्या तरी कृत्यांचा, आणि तूही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतोस. येस, प्रभू त्यांना अप्रिशिएट करत आहे. ती कोणती कृत्य आहे प्रियांनो? येस, निकलाइताची कृत्य. आता कुणाला माहिती आहे का निकलाइताची कृत्यांबद्दल कुणी अभ्यास केलाय? निकलाइताची कृत्य म्हणजे काय? कुणी याविषयी संदेश ऐकलाय, अभ्यास केलाय? साध्या सोप्या भाषेत निकलाइताचं कृत्य म्हणजे काय? का बरं प्रभू त्याच्या कृत्याचा द्वेष करीतो? वचन स्पष्ट आहे. ठीक आहे, आपण जास्त वेळ घालवणार नाही.
निकलाइतांच्या कृत्याचा जर तुम्ही अगदी खोलरित्या अभ्यास केला तर एका वाक्यात जर त्याची कृत्य सांगायची झाली ना तर ते कृत्य म्हणजे कसं आहे, हे पण चालतं ते पण चालतं. लक्षात आलं प्रियांनो? हे पण चालतं ते पण चालतं म्हणजे काय, कोण सांगणार? असं केलं तरी चालतं, तसं केलं तरी चालतं. ऑल येस जगी गोष्टी पण आणि देवाच्या पण गोष्टी. येस, हालेलुया. ऑल रोड लीड्स टू रोम या म्हणीप्रमाणे. म्हणजे काय, कुठल्याही मार्गाने करू पण सर्व मार्ग देवाकडेच जातात. सर्व मार्ग आम्हाला प्रभूकडे नेतात. आम्ही असं केलं तरी चालतं, आम्ही असं वागलो तरी चालतं, तसं वागलं तरी चालतं, आम्ही देवाला संतोषिवित आहोत. हे ते निकलाइताचं कृत्य आहे. आपण जेव्हा प्रकटीकरणामध्ये येऊ अत्यंत डीपली त्याचा अभ्यास करू. आज आपण वेळेअभावी समजून घेऊया की प्रभूला त्या कृत्याचा द्वेष आहे. आणि ती कृत्ये जे सेंट निकोलस किंवा आपण सॅन्टा क्लॉसचं म्हणतो त्याचा खरा उगम कुठे आहे, शास्त्रानुसार त्याचा खरा उगम कुठे आहे, आज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. मी विनंती करेन उत्पत्ती याचा 10वा अध्याय आणि 9वं वचन वाचा. 8 आणि 9. उत्पत्ती 10, 8 आणि 9. कुशाला निमृत झाला, तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून निमृदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे. हाम कोण होता? हामाला नोहाने काय म्हटलं? तू शापभ्रष्ट हो. ज्या नोहाने ज्या त्याच्या एका पुत्राला शाप दिला होता तो नोहाचा पुत्र हाम. हामाला कोण झाला? हामाचा ज्येष्ठ पुत्र कुश. आणि कुशाला कोण झाला प्रियांनो? कुशाला निम्रोद झाला. आणि निम्रोदाविषयी काय म्हटलेलं आहे तुम्ही पुढे मिखाच्या पुस्तकामध्ये देखील वाचाल की अशुराचा देश व त्याचा देश म्हटलेला आहे. बाबेल राज्याचा संस्थापक याच अध्यायामधील पुढचं वचन वाचा 10 आणि 11 तुम्हाला कळेल. इनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा प्रारंभ होत. त्या देशातून तो पुढे अशुरास गेला व त्याने निनवे, रहोबोत, ईर व कालह ही बसवली. कोणती शहरं त्याने वसवली आहेत लक्षात ठेवा प्रियांनो. हा जो निम्रोद आहे, निम्रोदाविषयी म्हटलेला आहे तो परमेश्वराच्या समोर, मूळ इब्री भाषेमध्ये त्याचं भाषांतर जर करण्यात आलं तर परमेश्वरासमोर, त्या शब्दाचा अर्थ होतो परमेश्वराच्या ऑपोजिट मध्ये उभा राहणारा, परमेश्वराचा विरोधक. कारण निम्रोद शब्दाचा जर तुम्ही अर्थ वाचला तर हिब्रू भाषेमध्ये हिब्री किंवा हिब्रू भाषेमध्ये निम्रोदचा अर्थ होतो आय रिबेल्ड, वी रिबेल्ड. रिबेल्ड म्हणजे काय? देवाशी फितुरी करणारे, बगावत करणारे, हा त्याच्या नावाचा अर्थ होतो. आणि अभ्यासानुसार हा तो ओरिजिनल निकोलस आहे. का बरं निकोलस आहे? त्याचा इतिहास जर आपण पुढे वाचला की निम्रोदाने परमेश्वराच्या दृष्टीने भयंकर असं पातकी कृत्य केलं. जर अभ्यास केला इतिहासामध्ये पाहिलं जातं की निम्रोदाने स्वतःच्या आईशी विवाह केला आणि तिचं नाव आहे सेमी अरामिस. आणि सेमी अरामिस ही जी त्याची आई होती आणि त्याची पत्नी देखील होती, तिने असा विश्वास पसरवला की निम्रोद हा देव आहे. आणि निम्रोदाच्या मृत्यूनंतर तिकडे जे एक झाड उगवलं त्या झाडाला तिने असं म्हटलं की हे जे झाड वर आलेलं आहे तो म्हणजे निम्रोदने पुन्हा जन्म घेतलेला आहे, निम्रोद पुन्हा जिवंत झालेला आहे. देवाच्या गोष्टी दुष्टाने कशा ट्विस्ट केलेल्या आहेत पहा तुम्ही इतिहासामध्ये. काही इतिहासामध्ये शॉर्ट गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या गोष्टीचा सिरियसनेस समजण्यासाठी. आणि असा विश्वास तिने लोकांमध्ये प्रस्थापित केला की निम्रोद हा मरणावर त्याने पुनरुत्थित झालेला आहे एका झाडाच्या रूपामध्ये. आणि तिथूनच नंतर तिने असा की निम्रोदाचा वाढदिवस, निम्रोदाचा जो जन्मदिवस होता तो होता 25 डिसेंबर, ज्याला सॅटर्नॅलिया म्हटलं जातं, जे काही दैवतामध्ये शनी देवाचं असं म्हटलं जातं. तसं सॅटर्नॅलिया म्हणजे निम्रोदाचा वाढदिवस हा 25 डिसेंबर आहे जो आपण सेलिब्रेट करतो. कारण दुष्टाने ह्या गोष्टी मनुष्यांच्या मनामध्ये घातलेल्या आहेत, समजून घेऊयात. आणि नंतर तिने असा विश्वास पसरवला की तो त्या झाडाजवळ दर 25 डिसेंबरला येऊन गिफ्ट ठेवून जातो. ही ती सॅन्टा क्लॉसची तिकडून आलेली सुरुवात आहे. आणि नंतर तिने काय केलं, काही वर्षानंतर
सेमी अरामिसने असं म्हटलं की निम्रोदाच्या आत्म्याकरवी तिला एक पुत्र झालेला आहे आणि त्या पुत्राचं नाव असं ठेवलं होरस किंवा त्याला गिलगामेश म्हटलं जात. आणि लोकांनी सेमी अरामिसला अजून 2 नावं आहेत, लक्षात घेऊया. ती नावं महत्वाची आहेत. तिचं दुसरं नाव आहे इष्टार, ज्याच्यावरून ईस्टर आलेलं आहे. प्रियांका, आपण सहज ईस्टर बोलून जातो, पण त्याचा इतिहास आपणाला माहिती नाही. तिच्याच नावाचं तिला दुसरं नाव होतं इष्टार, ज्याला म्हटलं जातं बॅबलोनियन गॉडेस ऑफ हेवन. तिला स्वर्गाची राणी म्हणण्यात आलं, तिला देवी असं म्हणण्यात आलं, जी निम्रोदाची आई आणि पत्नी दोन्हीही होती, सेमी अरामिस. आणि तिला जो पुत्र झाला होरस, आणि तिला जेव्हा पुत्र झाला तेव्हा आई, माता आणि पुत्र यांची आराधना किंवा यांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. आणि त्या माता आणि मुलाला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी नावं देण्यात आली. मी ती नावं तुम्हाला सांगते. रोम देशामध्ये त्यांना ट्यूना आणि ज्युपिटर असं म्हणण्यात आलं, लक्षात घ्या ही नावं. ग्रीस देशामध्ये त्यांना एफ्रोडाईट आणि ॲडोनिस असं म्हणण्यात आलं. आणि लक्षात घ्या सर्वात महत्वाचं ते म्हणजे कनान देशामध्ये सेमी अरामिसला अष्टरोथ, जिचा शास्त्रामध्ये उल्लेख आहे, अष्टरोथ देवी किंवा ॲस्टार्टे असं तिला म्हणण्यात आलं. आणि तिच्या मुलाला जी 2 नावं दिलेली आहेत ती म्हणजे मोलेक किंवा बाल दैवताविषयी शास्त्रामध्ये उल्लेख आहे का प्रियांनो? आहे. होय, आहे. काय बरं बाल दैवताविषयी लिहिलेलं आहे, वाचले तुम्ही शास्त्रामध्ये? एजबेल राणी त्याची पूजा करायची. येस, जे कनानी लोक ह्या दैवतांची पूजा करत होते त्यांनी इस्रायलाला देखील बहकावलं, देवाचे निवडलेले लोक सुद्धा. कारण आपण एलिया संदेष्टाच्या वेळी पाहिलं की अनेकांनी बालमूर्ती समोर गुडघे टेकले होते, त्या मूर्तीचं चुंबन घेतलं होतं. पण प्रभूचे असे काही निवडलेले लोक होते ज्यांनी बालमूर्ती समोर गुडघे टेकले नव्हते. हालेलुया. लक्षात घेऊया प्रियांनो, हा सर्व इतिहास, या सर्व ओंगळ पॅगॅनिझम, मूर्तीपूजेच्या गोष्टी सांगण्याचा अर्थ आणि सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे प्रियांनो, की आपल्या विश्वासणाऱ्यांच्या मध्ये जेव्हा आपण आपला मसीहा तारणारा जन्माला आलेला आहे त्याविषयी सेलिब्रेट करत असताना दुष्टाने घातलेल्या गोष्टी अचानक मला तो शब्द आठवत नाहीये, आपणामध्ये अशा आलेल्या आहेत की आपणाला कळलेल्या सुद्धा नाहीयेत. प्रिया, काही आपण शास्त्रभाग वाचूया. मी विनंती करेन 2 करिंथ आणि त्याचा 11वा अध्याय आणि 3रं वचन वाचा. 2 करिंथ 11:3. तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकवले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यापासून भ्रष्ट होतील, असे मला भय आहे. असे पौलाला भय आहे. काय भय आहे प्रियांनो? की दुष्ट तुम्हाला ठकवेल, है ना. अशा ह्या गोष्टी कुठून आलेल्या आहेत? मागच्या दाराने विश्वासणाऱ्यांच्या जीवनात येतात. प्रियांनो, पुन्हा एकदा ते वचन वाचा. 2 करिंथ 11:3. सगळ्यांनी आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवा. काय वचन आहे? तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यापासून भ्रष्ट होतील, असे मला भय आहे. ख्रिस्ताविषयीचे शिकवण, सरळपण आणि शुद्धता यापासून दूर करतील हे मागच्या दरवाजाने आलेले विचार, या मागच्या दरवाजाने आलेल्या गोष्टी. आणि मनुष्याचं अंतःकरण कसं आहे? मूर्तीपूजेच्या गोष्टी लगेच स्वीकारणार, है ना. ज्यांनी परमेश्वराचा प्रतापी भुज पाहिला होता, ज्या इस्रायल पिढीने परमेश्वराचा तो प्रताप पाहिला होता, 10च्या 10 पिढ्या इजिप्तवर आल्या, मिस्रावर आल्या, पण त्यांच्यावर आल्या नाही. ज्यांनी तांबडा समुद्र कसे चालले, जणू काही कोरड्या भूमीतून चाललेले आहे. आणि त्याच लोकांनी काय केलं? आपल्यासाठी काय बनवलं? सोन्याचं वासरू. त्याच लोकांनी सोन्याचं वासरू बनवलं आणि काय म्हणाले? हेच ते देव ज्यांनी आम्हाला मिस्रातून इस्रायलामध्ये नेत आहे, हेच देव ज्यांनी आमची सुटका केलेली आहे. लक्षात घेऊया प्रियांनो,
ज्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली होती, ज्यांनी परमेश्वराचा पराक्रमी भुज पाहिला होता, तर आज आपण का उद्दाम व्हावं? आज आपण का रिबेलियस व्हावं की नाही आम्हाला कोणत्याच गोष्टी ठकवू शकत नाही? जो ठकविणारा आहे तो युगाच्या आरंभीपासून ठकवत आलेला आहे, है ना? दुसरे तिमोथी याचा 2 अध्याय 25 आणि 26 वाचा. 2 तिमोथी 2, 25 आणि 26 काय लिहिलंय? दुसरं तिमोथी किती? 2 अध्याय 25 आणि 26. विरोध करणारा सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित देव त्या सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चातापी मन देईल आणि सैतानाने आपल्या इच्छेस वश होण्याकरिता धरलेले लोक त्याच्या पाशातून सुटून शुद्धीवर येतील. हालेलुया. वचनामध्ये काय लिहिलंय प्रियानो? सैतानाने आपल्या इच्छेस वश होण्यासाठी जे लोक धरलेले आहेत ते काय करतील? त्याच्या पाशातून, जोपर्यंत दुष्टाच्या पाशातून सुटत नाही तोपर्यंत शुद्धीवर येणार नाही प्रिया. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? कदाचित देव सत्याचे ज्ञान होण्यासाठी त्यांना पश्चातापी मन देईल. त्या दुष्टाच्या पाशातून सुटूया, शुद्धीवर येऊया आणि पश्चाताप करूया. जी ख्रिसमस ट्री तुम्ही सजवत आहात, अनेक वर्ष आपण त्याचा अभ्यास केलाय. इर्मया संदेष्टाच्या पुस्तकामध्ये त्याविषयीची भविष्यवाणी आहे प्रियानो. इर्मया 10, 2 ते 5 वाचा. मी तुम्हा सर्वांना विनंती करेन. क्रिसमस ट्री, सॅन्टा क्लॉज, हे तुम्हाला वाटतं की नाही तो एक चांगला माणूस होता, तो लोकांना गिफ्ट द्यायचा, त्याचा फोटो ठेवला किंवा त्याच्या फोटो असलेल्या गोष्टींनी आम्ही विश केलं तर काय बिघडतंय? त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये. देवानेच सांगितलेलं आहे इतरांना मदत करा. प्रभूचं वचन सांगतं, पण प्रभूच्या गोष्टी ट्विस्ट करणारा हा दुष्टाचा आहे प्रियानो. मागच्या दरवाजाने प्रभूला न आवडणारे ओंगळवाण्या गोष्टी, प्रभूला निषिद्ध ओसाडीच्या गोष्टी ह्या विश्वासणाऱ्यांच्या लोकांमध्ये, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये घालणारा जो काही करतो. जर तुम्हाला एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा जास्त असा साजरा करावयाचा आहे, कारण रोममध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, कोणीतरी प्रत्येक दिवस सारखाच मानतो, कुणासाठी तरी प्रत्येक दिवस ख्रिस्त जन्म आहे. मी रोज ख्रिस्ताचा जन्म साजरा करतो किंवा करते, कारण माझ्यासाठी तो या पृथ्वीवर आला, मला याचा विसर पडू नये म्हणून माझ्यासाठी रोज ख्रिस्त जन्म आहे. पण तुम्ही जर रूढी परंपरानुसार जर ख्रिस्त जन्म साजरा करत आहात तर तो कसा करावा? तो कशासाठी करावा? जो एखादा दिवस साजरा करतो त्याने तो कसा करावा? काय वचन वाचलं आपण? रोमकरास पत्र माझ्या मते 15वा अध्याय, 14 की 15 मला आठवत न बघता कोण सांगणार? एखादा दिवस साजरा करतो तो कसा करावा? आपल्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस असल्यासारखा. नाही, एखादा व्यक्ती खाता पिता जे काही करतात ते कशासाठी करतात? देवासाठी. येस. जर एखादा दिवस जर तुम्हाला 25 डिसेंबर ख्रिस्त जन्म म्हणून साजरा करायचा आहे तर केवळ आणि केवळ देवाचं गौरव करा. आणि देवाचं गौरव, देवाला अशुद्ध असणाऱ्या, देवासाठी ओंगळवाण्या असणाऱ्या, ओसाडीच्या असणाऱ्या गोष्टी तुम्ही घेऊन देवाचं गौरव करू शकत नाही. अशाने तुम्ही काय करता? स्वतःची भुलवणूक करता आणि पुन्हा नव्याने आपल्या पापाद्वारे आपण काय करतो? पुन्हा नव्याने आपण आपल्या तारणाऱ्या प्रभूला वधस्तंभावर ठेवतो. हे दुष्कृत्य तुम्हाकडून आणि माझ्याकडून होऊ नये प्रियानो. आज आपली अंतःकरणे फाडून प्रभूकडे पश्चाताप करूया, प्रभूकडे ती कृपा मागूया की ह्या गोष्टी, जे प्रभूचं वचन आहे ते माझ्यामध्ये वाढलं जावं, ना की मागच्या दरवाजाने आलेल्या दुष्टाच्या बुलविणाऱ्या गोष्टी. सॅन्टा क्लॉज, क्रिसमस ट्री, तारा, सर्व काही. तारा फक्त मागी लोकांसाठी होता प्रियानो, की प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आहे. आता आपल्याला ताऱ्याची गरज आहे. लक्षात घेऊया, ह्या देवाच्या आत्म्याकडे कृपा मागा की ह्या गोष्टी काढण्यासाठी देव तुम्हाला कृपा देईल. हालेलुया. येस, थँक्यू ताई. मला वाटतं की याच्या आधीही आपण या वचनावरती विस्तृत अभ्यास केला होता
आणि मला वाटतं की पुन्हा एक वार त्याची उजळणी आणि आठवण म्हणून तुम्हाला आणि मला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. मी फार वेळ घेणार नाही, अगदी 5-10 मिनिटांमध्ये सारांश रूपाने या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात आणि काय करायला नाही पाहिजे हे आपल्याला शिकलेलो आहोत. काय करायला पाहिजे ते जर आम्ही पाहिलं किंवा शिकलो तर प्रियांनो ते आपल्यासाठी अधिक उपयोगाचं ठरेल. तुम्हाला आणि मला पाचारण कशासाठी करण्यात आलंय कोणीतरी सांगेल का पटकन? कशासाठी आणि कुठून आम्हाला काढून आणलंय आणि कुठे आणून ठेवलेलं आहे? कोणीही पटकन सांगा. आपल्याला नरकाच्या खाईतून त्यांनी त्याच्या पवित्र स्थानात आणि त्याच्या प्रकाशात आपल्याला आणले आणि त्याची कृपा, त्याची दया आपल्यावरती झालेली आहे आणि विशेष करून प्रभूचा आत्मा स्वयं तुम्हाला आम्हाला चालवतो. हे खरोखर त्याचं एक देवाचं एक मोठं एक धैर्य आहे आणि देवाची एक तळमळ आहे आपल्याविषयी. आपल्याला विशेष करून खूप देव म्हणजे जास्त स्थान देतो, पण आपण विसरून जातो कधी कधी. येस, त्याने तुम्हाला आणि मला मृत्यूछायेतून किंवा अंधारातून काढून आम्हाला प्रकाशाच्या प्रजेत आणलेलं आहे, हे तुम्ही आणि मी समजून घेणं फार गरजेचं आहे. आम्ही पूर्वी अंधारात होतो, परंतु त्याने आता आम्हाला प्रकाशात आणलेलं आहे. एवढंच नाही तर त्याने तुम्हाला आणि मला प्रकाश बनवून ठेवलेला आहे प्रियांनो. हालेलुया. तुम्ही आणि मी प्रकाश आहोत आता, नाही का? जिवंत असा प्रकाश तुम्ही आणि मी आहोत. 1 कलसियाच्या पहिल्या अध्याय 12-13 वचनामध्ये ते आम्हाला सांगतं, त्याने आम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढून त्याच्या पुत्राच्या प्रकाशाच्या राज्यात आणून ठेवलेलं आहे. तुम्ही आणि मी आता प्रकाश आहोत. आणि मग मत्तयाच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये डोंगरावरील प्रवचनामध्ये आम्ही शिकलेलो आहोत की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आणि आम्हाला कुठं असायचंय? आम्हाला दिवठणीवर असायचं आहे. आणि मग दिवठणीवर जर असायचं आहे तर त्याच्या पुढे आम्हाला त्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आमचा प्रकाश लोकांसमोर असा पाडायचा आहे की त्यांनी तो पाहून, आमची सत्कर्म पाहून स्वर्गीय पित्याचं काय करावं? गौरव करावं. प्रियांनो, याविषयी विशेषतः ख्रिसमस किंवा आपण म्हणूयात पुनरुत्थानाचा दिवस याविषयी सुद्धा, उत्तम शुक्रवारी याच्या संदर्भाने सुद्धा आतापर्यंत आपण बरंच शिकलोय. गेल्या 3.5 वर्षामध्ये पुष्कळ शिकून झालंय प्रियांनो. बरं वाईट, चांगलं वाईट सगळं काही आता आपल्याला समजलेलं आहे. वारंवार त्याची आठवण पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला करून देत आहे की हे चुकीचं आहे. यामागे देवाचा उद्देश असा आहे की तुम्ही आणि मी शुद्ध व्हावं, तुम्ही आणि मी शुद्ध आचरण करावं आणि आमच्यातला प्रकाश तो काळवंडला जाऊ नये, तर तो अजून तेजाळ व्हावा, अजून लोकांसमोर तो प्रामुख्याने पडावा. आणि मग वारंवार कळून सुद्धा जर आम्ही त्याच गोष्टी करतो तर ते आम्हासाठी काय ठरेल हो? मला कुणीतरी सांगा पटकन. आम्हाला माहिती आहे की हे सगळं चुकीचं आहे, तरीही आम्ही ओढले जातो, तरीही आम्ही कळत नकळत त्या गोष्टी करतो, तरीही आम्ही अनावधानाने म्हणा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या गोष्टी जर आम्ही करत असू तर ते तुमच्या माझ्यासाठी काय गणलं जाईल? पाप गणलं. पाप गणलं जाईल. बरं करणं आम्हाला माहिती आहे, हे करायचं नाहीये. आपल्या ताईने सांगितलंय. मागच्या काही दिवसांमध्ये आपण बऱ्याचदा शिकलोय. देवाचं वचन स्पष्ट रीतीने आम्हाला सांगतं. पौल आम्हाला सावधानतेचा इशारा देतो की ख्रिस्ताच्या सत्ततेपासून, शुद्धतेपासून आम्ही ढळू नये याची त्याला भीती वाटते प्रियांनो. का? कारण ठकवणारा आणि भुलवणारा सैतान, तो सर्प जो आहे तो आमच्या मागे सतत लागलेला असतो. आणि मग जर कळून सुद्धा ते आम्ही करत आहोत तर ते आमच्यासाठी पाप आहे, हे तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग हे खूळ म्हणूयात किंवा ही जी एक नकळत आलेली ख्रिस्ता व्यतिरिक्त शास्त्राच्या पलीकडची गोष्ट आहे, याला कुठे ना कुठेतरी आपल्याच जुन्या लोकांनी मान्यता दिलेली आहे. त्यांनी ते स्वीकारलेलं आहे, त्यांनी ते आम्हाला शिकवलेलं आहे आणि आम्ही ते आता करत आहोत. परंतु आता जे तुम्हाला कळलेलं आहे ते तुम्ही आपल्यातून ते मुळासकट उपटून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या माझ्याकडे लोक पाहतात ना प्रियांनो, शास्त्र अभ्यासात बसणारी लोक म्हणून तर खात्रीने बघतात तुमच्याकडे. तुम्हाला याचा अनुभव आहे की नाही मला माहित नाही, परंतु मला नेहमी अशा तक्रारी ऐकायला मिळतात की तुझ्या प्रार्थनेत बसणारी काही लोक आहेत ना, ती अमकामक करतात. मी त्या लोकांना फार सौम्यतेने उत्तर देतो. ही माझी प्रार्थना नाहीये सुरुवातीचं म्हणजे, परंतु लोकांचा दोषारोप अशा स्वरूपाचा आहे. जेव्हा तुम्ही शास्त्र अभ्यास करता, जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये स्वतःला वाहून घेता, जेव्हा तुम्ही शास्त्र अभ्यास, शिकवण, देवाचं नियमशास्त्र हे शिकण्यासाठी एवढा चांगला वेळ देत आहात, तेव्हा प्रियांनो आम्ही फार कसोशीनं, आमच्याकडनं काही चुका होऊ नयेत, आम्ही कोणाला अडखळण ठरू नये याचा कसोशीनं प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. अडखळण जर आम्ही झालो तर प्रियांनो आम्हाला शिक्षा आहे.
कोणाला माहितीये काय शिक्षा आहे? आम्ही जर अडखळण झालो तर काय शिक्षा आहे? त्याच्या गळ्यात जात्याची मध्ये तळी मोठ्या जातीची तळी बांधून नदीत टाकून पाण्यात टाकलं Yes. समुद्रात त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला खोल समुद्रात मध्ये बुडवायला सांगितलेलं आहे. आम्ही अडखळण व्हायचं नाहीये प्रियांनो. जग आम्हाला माहितीये नाशाकडे चाललेलं आहे. जग कुठे चाललंय? नाशाकडे चाललंय. जग आम्ही जे करू ते आणि उत्साहाने करेल प्रियांनो. आमच्या आजूबाजूला जे अल्पविश्वासू, नवे विश्वासू, नवजात शिशू, आपण म्हणूयात की नव्याने जन्मलेले ख्रिस्ती लोक आहेत ना, त्यांना माहित नाहीयेत प्रियांनो. पवित्र शास्त्र अजून त्यांना कळलेलं नाही, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला नाहीये. ते तुमच्याकडे पाहतात, तुमचं आचरण पाहतात आणि ते त्याची कॉपी करण्याचा किंवा तशा पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करतात. आणि आम्ही काय करतो? आम्ही सॅन्टा क्लॉजचे कपडे घालून चर्चमध्ये गिफ्ट वाटत फिरतो. आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या दारामध्ये किंवा मंडळीमध्ये सुद्धा चर्चमध्ये भला मोठा आम्ही त्या ठिकाणी ते झाड उभं करतो, त्याच्यावरती लाइटिंग फिरवतो आणि अनेक प्रकारे आम्ही दारूबाजी करून, रंगेलबाजी करून, विविध गोष्टी करून ख्रिसमस साजरा करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अडखळण ठरत नाहीये का हो नव्या विश्वासणाऱ्यांना किंवा जगाला सुद्धा? ख्रिस्ताच्या संदर्भाने, सुवार्तेच्या संदर्भाने आम्ही अडखळण ठरत नाही आहोत का? खात्रीनं ठरतोय प्रियांनो. तुमच्या माझ्याकडनं ही चूक होता कामा नये, हे तुम्ही आणि मी शिकणं फार गरजेचं आहे. आणि जर जग नाशाकडे चाललेलं आहे तर तुमच्या माझ्यावरती एजेकिएल 33 आणि 8 आणि 9 मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्यांना सांगायचं आहे की असं नाहीये बाबांनो. तुम्ही म्हणाल की आम्ही थोडकं केलं नाही, आम्ही नाही केलं तर काय फरक पडणार आहे? शिष्य किती होते हो प्रियांनो? 12 होते की नाही? 12 शिष्य होते. त्या 12 शिष्यांनी ठरवलं की आम्हाला जगाची उलथापालथ करायची आणि त्यांनी केली. त्यांच्याबरोबर सर्व समर्थ देव, त्याचा पवित्र आत्मा होता प्रियांनो. तुम्ही आणि मी जर निश्चय केला तर त्याचा पवित्र आत्मा जेव्हा आम्हाला प्राप्त होईल ना, तेव्हा तुम्ही आणि मी सुद्धा या रूढी परंपरा मुळासकट उपटून टाकू शकतो प्रियांनो. फक्त आम्हाला पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे, हे तुम्ही आणि मी समजणं गरजेचं आहे. तुम्ही आणि मी स्वतःला आध्यात्मिक समजतो का? माझा प्रश्न आहे. आपण आध्यात्मिक आहोत का? दोन विभाग आहेत. जर तुम्ही गोंधळात पडला असाल तर मी तुम्हाला सांगतो, स्पष्ट करून सांगतो. एक आहेत आध्यात्मिक वृत्तीचे आहेत आणि एक आहेत जगिक वृत्तीचे. मग तुम्ही आध्यात्मिक आहात का? आध्यात्मिक म्हणजे ख्रिस्ताच्या वृत्तीचे आपण म्हणूयात थोडक्यात, जरा अजून सोपं करून सांगायचं झालं. आहोत. हालेलुया. निदान आम्हाला त्याचं वेळ तरी आहे, नाही का? आम्ही कमी पडत असू, आम्ही थोडेसे अशक्त असू, दुबळे असू, परंतु निदान आम्हाला त्याचं वेळ तरी आहे. आम्हाला ती उत्सुकता तरी आहे की त्याच्यासारखं आम्ही बनावं, नाही का? आणि मग जर आध्यात्मिक तुम्ही आणि मी वृत्तीचं आहोत तर आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीची पारख आम्ही करतो का? कारण मागच्याच आम्ही धड्यामध्ये करिंथकरासच्या मला वाटतं की 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही याविषयी शिकलो की जे आध्यात्मिक वृत्तीचे असतात ते काय करतात? मेथीच्या पेंडीचं उदाहरण पाहिलं होतं पहा आम्ही बाजारातल्या. पारख करतात, ते तोलून पाहतात, हे बरोबर आहे का? हे ख्रिस्ताच्या गौरवाचं आहे का? नाही का? हे आम्ही करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? आणि मग जर तुम्ही आणि मी आध्यात्मिक वृत्तीचे, ख्रिस्त सदृश्य चित्तवृत्तीचे, प्रकाशाची प्रजा, स्वयं आता प्रकाशित ख्रिस्ताद्वारे झालेले लोक आहोत, तर आम्ही पारख करण्याचं सोडून दिलेलं आहे का? परमेश्वराचा आत्मा आम्हाला वारंवार सांगून सुद्धा आम्ही त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहोत का? जगाच्या रहिवाटीप्रमाणे आम्ही त्यामध्ये वाहवत चाललो आहोत का? याकडे तुम्ही आणि मी लक्ष देणं फार गरजेचं आहे. जगाला करू द्या, जगाचा न्याय निवाडा परमेश्वर करेल. प्रभूला दुःख होईल जेव्हा तुम्हाला त्याचं सत्व, सत्यता आणि शुद्धता कळून सुद्धा तुम्ही तशा चित्तवृत्तीने ते करत आहात. आणि म्हणून तुम्हाला मला जे कळलेलं आहे ना, ते तुम्ही आणि मी त्याची पारख करून त्यातलं चांगलं ते बळकट धरायला पाहिजे. आणि जे विनाकारण आहे, जे काहीतरी चुकीचं आहे, ज्याचा ख्रिस्ताशी, त्याच्या शास्त्रलेखांशी, त्याच्या विधी आणि नियम, त्याचे सिद्धांत याच्याशी काही एक काडी मात्र संबंध नाहीये, अशा गोष्टी बळकट धरू नका, त्यांना घेऊन घरात बसू नका. त्या तुम्हाला नाशाकडेच घेऊन जातील प्रिय. ती तुमची ओळख नाहीये. पवित्र शास्त्र तुमची ओळख आहे प्रियांनो. तुमचा स्वतःचा वधस्तंभ तुमची ओळख आहे प्रियांनो. हालेलुया. तुमचं झालेलं पाचारण हे तुमची ओळख आहे. त्यात टिकून राहणं फार गरजेचं आहे. आता करायचं कसं प्रियांनो? तर आपल्या ताईने सांगितले की प्रत्येक दिवस कदाचित तुम्ही आणि मी ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करू शकतो. चला, जगाच्या रहिवाटीप्रमाणे आपण थोडासा आनंद करूया त्याही दिवशी, हरकत नाहीये, परंतु तो अर्थपूर्ण असू द्या.
त्या दिवशी काहीतरी चांगलं परमेश्वराच्या गौरवार्थ आपल्या जीवनामधून होऊ द्या. जगभरामध्ये प्रचंड मोठी पैशांची उलाढाल होते की नाही प्रियांनो? तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा होते की नाही? आम्हाला माझं समृद्ध मला बऱ्याचदा म्हणत असतो, बाबा इतर लोकांना दिवाळी अमकं तमकं असे अनेक सण आहेत, आपल्याला एकच ख्रिसमस का सण आहे हो? आपण वेगवेगळे सण का साजरे करू शकत नाही, नाही का? आणि मग तो काय करतो, वर्षभराची कसूर जी असती ती त्याला भरून काढायची असते, मला हेही घ्यायचंय त्याही घ्यायचंय. जणू आम्ही सुद्धा कुठेतरी प्रियांनो ख्रिस्ती लोकांना त्या लोकांची कसूर भरून काढण्याचा, आम्हाला वर्षभर काही मिळत नाही म्हणून आम्ही अगदी लयलूट करून टाकतो ख्रिसमसच्या दिवसांमध्ये. शक्य तितका पैसा, शक्य तितकी आर्थिक उलाढाल करून नको त्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यातल्या कुठल्या गोष्टीद्वारे आम्ही देवाचं गौरव करतो याकडे देखील पाहूया. तुम्ही आनंद करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, किंवा तुम्ही तो पैसा खर्च करू नका असं सुद्धा माझं अजिबात म्हणणं नाहीये. परंतु त्यातला काही वाटा आम्ही स्वर्गात संपत्ती साठवू शकतो की नाही? कशी साठवाल स्वर्गात संपत्ती? प्रभू म्हणतो की तुम्ही स्वर्गात संपत्ती साठवा. काय करता येईल आम्हाला? आमच्या पैशाच्या संदर्भाने आम्हाला काय करता येईल म्हणजे आमची संपत्ती स्वर्गात, तुमची एफडी, दीपकांनांची एफडी स्वर्गात होईल थोडीशी. जे गरजू आहेत त्यांना देण्यात. हालेलुया. कनिष्ठ विधवा, अनाथ आहेत, वा अनाथांचा कैवार. येस, अनाथांचा कैवार घ्यायला पाहिजे. जे विधवा अनाथ आहेत, जे दुर्बळ आहेत प्रियांनो, त्यांना आम्ही केलं पाहिजे. येशूला देता येईल का तुम्हाला? कनिष्ठांना, कनिष्ठातल्या कनिष्ठाला केलं तर आपण येशूला दिलं असं काय? हालेलुया. येशूला द्या. अनेक सेवक आहेत, अनेक लोक आहेत, अनेक विश्वासणारे आहेत. फक्त सेवकच नाही, अनेक विश्वासणारे सुद्धा आहेत प्रियांनो. अशा लोकांपर्यंत पोहोचा. आणि जे डाव्या हात उजव्या हाताने दिले ते डाव्या हाताला सुद्धा कळू देऊ नका. त्याचा गवगवाट कुठे पाकिटावरती लिहून सुद्धा करू नका प्रियांनो. देण्याविषयी सुद्धा आपण बरंच काही शिकलेलो आहे. स्वतःही आनंद करा, अनेक लोकांना त्या मेजवानीमध्ये आमंत्रित करा, अनेक लोकांबरोबर तो आनंद साजरा करण्याचा प्रयत्न करा. परंतु तो ख्रिस्त केंद्रित असू द्या. त्याला कुठेही स्वैराचाराचं रूप अजिबात येऊ देऊ नका, किंवा त्याला बोलीभाषेत म्हणायचं झालं तर त्याला कुठलंही हुल्लडबाजीचं स्वरूप अजिबात येऊ देऊ नका प्रियांनो. तसं झालं तर कदाचित इतरांना ते अडखळण ठरणारं ठरू शकेल. अत्यंत प्रामाणिकपणे ख्रिस्त केंद्रित आणि चांगल्या सत्सत विवेक बुद्धीने सुद्धा ख्रिसमस तुम्हाला मला साजरा करता येईल प्रियांनो. फक्त आम्हाला पारख करता आली पाहिजे. आम्ही जर पारख केली ना तर देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला स्पष्ट रीतीने सांगेल की नाही, हे चुकीचं आहे, हे करायचं नाही. रहिवाटीप्रमाणे त्यावेळेला करायचा प्रयत्न अजिबात करू नका. तसं केलं तर ते आपल्यासाठी उपयोगाचं ठरणार नाहीये प्रिया. मला वाटतं की आपण वारंवार या गोष्टी शिकलेलो आहे. निदान या वर्षी तरी त्या सांताक्लॉजला आणि त्या ख्रिसमस ट्रीला आणि त्या संदर्भाने असणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टींना हद्दपार करूयात प्रियांनो, जेणेकरून आपल्या नव्या पिढीसमोर आम्ही एक खराखुरा ख्रिस्ती असा आपण ख्रिसमस साजरा किंवा त्यांना ते रूप त्याचं दाखवू शकतो प्रियांनो. येणाऱ्या पिढीला ते निदान कळेल, नाही का, की अशा पद्धतीनं आहे. आज माझ्या ऑफिसमधले सुद्धा लोक मला असे म्हणतात की ख्रिसमसला आम्हाला तो वाईन केक वगैरे आणून देशील ना? ख्रिसमसला आम्हाला पार्टी आहे ना, तुमच्यामध्ये वाईन चांगली मिळते, तू आणून ठेवलीस ना वाईन? बऱ्याच लोकांची मागणी आतापासूनच, डिसेंबर सुरू झाल्यापासूनच माझ्याकडे सुरू झालेली आहे. त्या लोकांना मला समजावून सांगता सांगता नाकी नऊ आलंय. आणि मग त्यांना जर मी सांगितलं की आम्ही असं काही करत नाही तर ते म्हणतात की हा, मग तू कसला ख्रिस्ती, तू काही ख्रिस्ती नाहीयेस. अशी ओळख लोकांमध्ये आपली ख्रिस्ती म्हणून झाली आहे प्रियांनो. आणि याला कुठं ना कुठंतरी आपली मागची पिढी किंवा आपल्या आधीची लोक कारणीभूत आहेत, कारण त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. आपण स्वीकारायचं नाही. पुढच्या पिढीने आपल्याकडे अशी मागणी करता कामा नये. पुढच्या पिढीने आमच्याकडे कृपेची, शांततेची, प्रार्थनेची मागणी करता आली पाहिजे. पुढच्या पिढीने आमच्याकडे तो मार्ग विचारला पाहिजे की आम्हाला कुठल्या मार्गाने ती सत्यता किंवा ती शांती आणि तो उद्धार प्राप्त होईल. याची खबरदारी या प्रार्थना गटातील प्रत्येक लहान थोरावरती आहे प्रियांनो. आणि ती जबाबदारी आपण उचलूयात. आपल्या प्रभूला फार आनंद होईल जर आपल्यापैकी एकाने जरी या गोष्टीला विरोध केला आणि ती गोष्ट जर नाकारली तर परमेश्वर त्या एकाचे सहस्त्र येणाऱ्या दिवसांमध्ये करेल आणि त्याचं राज्य वाढवेल. हालेलुया. मी इकडे थांबतो. पुढील वेळ जर दादाला काही बोलायचं असेल तर त्याच्याकडे देतो, नाहीतर मग आपण संचालकांकडे जाऊयात. सतीश आवाज येतोय का?
हो दादा, येतोय आवाज, येतोय. Yes. बंधू सतीश आणि सुजाता दिदी यांनी फार सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी एकच वचन वाचायला सांगतो, मग आपण थांबूया. निर्गम याचा 20वा अध्याय, वचन 18 ते 21 कोणी वाचेल? निर्गम 20, 18 ते 21. निर्गम 20, 18 ते 21. मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, करण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे, असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले. आणि हे पाहून त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले आणि मोशेला म्हणाले, आमच्याशी तूच बोल, म्हणजे आम्ही ऐकू. देव आमच्याशी न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये, यासाठी देव आला आहे. आमेन, हालेलुया. वचनामध्ये लिहिलेलं आहे की सिनाय पर्वतावरती परमेश्वराने लोकांची भेट घेतली. परमेश्वर लोकांमध्ये आला आणि देवाने सिनाय पर्वतावरून लोकांना 10 आज्ञा दिल्या. नाही का, आपण अभ्यास केलेला. 10 आज्ञा दिल्यानंतर वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्या आवाजामुळे मेघगर्जना, विजा चमकत होत आहेत, करण्याचा नाद होत आहे, पर्वतावरून धूर चढत आहे, असं लोकांच्या दृष्टीस पडलं. लोकांचा थरकाप झाला आणि ते दूर उभे राहिले. पहिली गोष्ट काय केली इस्रायली लोकांनी? दूर झाले. हे काय केलं? ते मोशेला म्हणाले, आमच्याशी बाबा तूच बोल, तूच आमची भेट घे, म्हणजे आम्ही ऐकू. देव आमच्याशी न बोलो, देव आमच्या जवळ न येऊ, देव आमच्याशी बोलला तर नाही. हालेलुया. आणि मोशेने उत्तर दिलं की भिवू नका, तुमची परीक्षा व्हावी, तुमच्या अंतःकरणात देवाचं भय राहावं, तुम्ही पाप करू नये म्हणून देव आला. तुमच्या बरोबर आपण त्याचा अभ्यास करणार नाही का? इम्मानुएल, आम्हासाठी बाळ जन्मला, आम्हास पुत्र दिला. देव आपल्यामध्ये आलेला आहे, शब्द देही झाला, त्याने आपल्यामध्ये वस्ती केली आणि तोच त्याची आठवण म्हणून आपण जर ख्रिस्त जन्मदिवस साजरा करत आहोत, तर आज आपण हे समजणं गरजेचं आहे. सारांश हाच आहे. तुमचे 12 दिवस आपण त्याचाच अभ्यास करतो की तुम्ही आणि मी ख्रिस्तापासून दूर पळण्यासाठी काही गोष्टी आपल्या जीवनात आणल्या आहेत का? जगाने आणलेल्या आहेत, मग त्या आपण मुद्दामून ठेवलेल्या आहेत का? हे आपण, मला सुजाता दिदी ज्या म्हणाला अगदी बरोबर आहे की मागल्या दरवाजाने दुष्टाने काही गोष्टी सारलेल्या आहेत, काही मोह सारलेले आहेत, काही गोष्टी सारलेल्या आहेत ज्याचा ख्रिस्त जन्माशी काही संबंध नाही, परमेश्वराशी काही संबंध नाही. पण आपण त्या जमा करून यासाठी ठेवल्यात, कारण आपल्या अंतःकरणातलं पातक, आपला स्वैराचार हा आपल्याला त्या गोष्टीच आपल्याला जास्त जवळच्या सांगितलं नाही का, लोकांना तो प्लम केक जास्त जवळचं वाटतो, लोकांना तो वाईन की दारू जास्त जवळची वाटते, लोकांना ते सेलिब्रेशन जास्त जवळचं वाटतं, लोकांना ते सॅन्टा क्लॉज कडून मिळालेले गिफ्ट जास्त जवळचे वाटतं, लोकांना त्यांच्या घराची रोषणाई जास्त जवळची वाटते. त्यांच्या अंतःकरणात प्रकाश आहे की नाही, अंतःकरणामध्ये ख्रिस्त जन्मलाय की नाही, त्यांनी प्रभूने आज्ञा दिल्याप्रमाणे पाण्याने आत्म्याने नवा जन्म घेतलाय की नाही, देवाचा आत्मा त्यांनी मागितलाय का नाही आणि देवाचा आत्मा त्यांच्याकडे आलाय की नाही, त्याच्यामध्ये ख्रिस्त वस्ती करतो की नाही, हे प्रियानो तुम्ही आणि मी विसरून जातो. मग त्या 100 ख्रिस्त जन्म जरी साजरे केले तरी त्याचं काही होतं. माझ्या अंतःकरणामध्ये ही जर जळलेली जी अशी जमलेली जी धूळ आहे, ज्या जाळ्या आहेत, ते जळमट काढणं गरजेचं आहे. मी आता वेळ कमी आहे म्हणून सांगत आहे, पण देवाने आपला देव एवढा दयाळू. तुम्ही अभ्यास केला निर्गम याच्या पुस्तकामध्ये की ज्या दिवशी मिस्राच्या दास्यातून इस्रायल बाहेर पडलं, देव मोशेला म्हणाला, हा तुमच्यासाठी आता पहिल्या वर्षाचा आरंभीचा महिना व्हावा. ह्या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही एक कोकरू घ्या. तुमचा माझा परमेश्वर प्रियानो दिवक्षण अगदी काटेकोरपणे पाळणारा परमेश्वर आहे. देवाने जेव्हा जलप्रलय आला तेव्हा त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जलप्रलय आल्यानंतर देवाने नोहाला सांगितलं, एवढ्या दिवशी बाहेर आहे, तेवढ्या दिवशी बाहेर आहे. कुठला महिना? पहिल्या महिन्याच्या 7व्या दिवशी, 10व्या दिवशी. सगळ्या गोष्टी दिवसाक्षणानुसार परमेश्वर आहे. शलोमोन राजाने जेव्हा मंदिराचं अर्पण केलं तो दिवस सुद्धा नमूद आहे. जर एवढे सगळे दिवस जुन्या करारात नव्या करारात नमूद आहे, तर परमेश्वराने ख्रिस्त जन्मदिवस का नाही दिला तुम्हाला? पवित्र शास्त्रात का नमूद नाही? कारण देवाला माहितीये की तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये ना मूर्तीपूजेकडे, स्वैराचाराकडे जाण्याची प्रवृत्ती आहे, कारण आपण आदामाची संतान. आपल्याला देव नको, आपल्यामध्ये आम्हाला देव नको. देवा तो आमच्याशी बोललास, तू बोललास तर तुझ्या आज्ञा पाळावं लागतील. तू बोललास तर आम्हाला खोटं बोलणं सोडावं लागेल, चोरी करणं सोडावं लागेल, व्यभिचार सोडावा लागेल, आम्हाला आमचं स्वैराचार सोडावं लागेल, आम्हाला आमचं व्यसन सोडावं लागेल. आणि यामुळे प्रियांनो, देवाने आपल्याला ती तारीख दिली नाही.
पण दुष्टाने टाकलं. सूर्याची पूजा करण्याची तारीख होती, ज्याला आपण म्हणतो ना विंटर सोलॅस्टिस इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. आपल्या दीदीने सांगितलं निम्रोदाचं जी सूर्य मूर्तीपूजा करत होते त्याच मूर्तीपूजेचा तो 25 डिसेंबर ठरलेला दिवस होता. तुम्ही वाचा इतिहासामध्ये, इंटरनेटवरती सगळं लिहिलेलं आहे. ही तारीख होती 25 डिसेंबर. रोमी लोक सूर्याची पूजा करायची, निम्रोदाची पूजा करायची. ते म्हणाले चला हाच दिवस. काय झालं, फक्त नावच बदललं ना, निम्रोदाच्या जागी आता येशूची पूजा करायची. 25 डिसेंबरच पुढे रेवटूया दिवस, तर म्हणून त्यांनी रेवटवला. आपण सुद्धा तोच घेऊन चालतो, आपण विचार करत. मग दुष्टाने मागच्या दरवाजाने अजून गोष्टी घुसवलेल्या आहेत. एक तो जाडा मनुष्य आहे, दाढीवाला. आपल्या सुजाता दिदीने हे सुद्धा सांगितलं, त्या मनुष्याचा ख्रिस्त पवित्र शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख नाही, तरी सुद्धा आपण त्याला पुढे बसवतो. आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये त्याला घुसवायचा प्रयत्न करतो. लेकरांना हे नाही माहिती, लेकरांना यशया संदेशातली वचनं आपण वाचायला सांगत नाही, पण त्यांना सॅन्टाक्लॉज गायला सांगतो. ह्या गोष्टी दुष्टाने टाकलेल्या आहेत प्रियानो. म्हणून आपल्या बंधूंनी सांगितलं कळकळीचं वचन आहे, आपण या मूर्ती बाहेर काढतो. या मूर्ती आहेत प्रिय. जोपर्यंत आपण या मूर्ती बाहेर काढणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त येणार नाही. आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होणार नाही. आणि आपली लेकरं सुद्धा प्रियांनो त्या मूर्तीपूजेत पडतील, त्या देवापासून दूर जातात. सुरू का हालेलुया. सुरूच्या झाडाचा जुन्या करारात मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, अनेक ठिकाणी उल्लेख आहे, पण ते झाड आहे. दुष्टाने ना लोकांची खिल्ली उडवली. खिल्ली मी सरळ बोलतो. ज्या झाडावर टांगलेला कोणीही शापित असो, हे देवाचं वचन आहे प्रियांनो. तर झाडाची खिल्ली म्हणून दुष्टाने ख्रिस्त जन्मदिवसासाठी मागल्या दरवाजाने एक झाड घुसवलं. त्याचा ख्रिस्त जन्माशी काही संबंध नाही. आपण वचनाचा अभ्यास करणार आहोत. दुष्टाने मागूच घुसवलेलं आहे. आपण काय करतो, त्या झाडावरती प्रकाश टांगण्याचा प्रयत्न करतो. जो जगाचा प्रकाश आहे तो त्या झाडावरती नाही टांगला जाऊ शकत. आपण टांगतो, आपण रोषणाई करतो. दुष्टाने पाठवून घुसवलेली मूर्ती. आपण तारा सजवतो. तुम्हाला माहिती आहे, आपण अभ्यास करणारच, आपल्याबद्दल वचनावर बोलणार आहे. प्रभूला जेव्हा मागी लोक भेटायला आले, तो तारा प्रकाशित झाला, तेव्हा प्रभू जवळपास 2 वर्षापेक्षा थोडा वयाने कमी होता. ख्रिस्त जन्माशी याचा काही संबंध नाही, पण तो अभ्यास करणं गरजेचं आहे. जेव्हा प्रभू 1.5-2 वर्षाचा होता तेव्हा त्या ताराच्या मागे लोक प्रभूला भेटण्यास आले. तो तारा प्रभूच्या वरती थांबला आणि मग निघून गेले. मागे लोक आपल्या मार्गाने निघून गेले, तारा सुद्धा गायब झाला. तुमच्या माझ्या घरावरती एखादा मूर्तीसारखा तारा लावायची गरज नाही. मग आपण म्हणतो की अरे मग आम्ही तारा लावला नाही तर लोकांना कसं कळणार ख्रिस्त जन्म. आपल्या बंधूंनी सांगितलं की लोकांना कसा प्रकट व्हावा ख्रिस्त जन्म. आपण बोललं पाहिजे, आपण त्यांना सुवार्ता सांगितली पाहिजे, खरा ख्रिस्त हे सांगितलं पाहिजे. मला फार वाईट वाटतं कारण मी सुद्धा त्या गोष्टी केलेल्या आहेत. पण आता आपल्याला जर देवाची कृपा मिळाली, देवाचं ज्ञान मिळालं, तर आता आपण त्या गोष्टी सोडून द्यायच्या. लोकांना खरा ख्रिस्त जन्माची सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. लोकांना सांगणं गरजेचं आहे की ख्रिस्त जन्माशी त्या जाड्या मनुष्याचं, त्या सुरूच्या झाडाचं, त्या ताराचं काही संबंध नाही. आणि दारूचा आणि प्लम केकचा तर दूर संदर्भ नाही. हालेलुया. देवाच्या दृष्टीने ते पाप आहे, आपण स्पष्ट सांगणं गरजेचं. स्वैराचार असो, व्यभिचार असो, व्यसन असो, ह्याचा ख्रिस्त जन्माशी काही संबंध नाही. क्षमा करा, मी कळकळीने बोलत आहे, पण ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रियनो. जे इस्रायलाने केलं ना, सिनाय पर्वतावरती देवाने 10 आज्ञा दिल्यानंतर त्यानंतरच त्यांनी स्वतःसाठी सोन्याचं वासरू बनवलं. ते काय म्हणाले, हेच तुमचे देव ज्यांनी तुम्हाला मिस्रातून काढले. लक्षात घ्या, त्यांना कोणी सांगावं नाही लागलं की बाबा सोन्याचं वासरू कसं घडवायचं. त्यांच्या अंतःकरणामध्ये ती कल्पना मूळ रुजलेली होती 400 वर्ष, की त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांचा देव ते सोन्याचं वासरू. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये पण अशा काही रुजलेल्या मूर्त्या आहेत का, ज्याला आपण नावं दिली आहेत? सॅन्टाक्लॉज असेल, तो तारा असेल, ते सुरूचं झाड असेल. आज आपण ते काढून फेकून देऊ, नाहीतर मग शेवटी देवाचा क्रोध एवढाच काय करू. इथून पुढची वेळ थँक्यू संदेश. आज आपल्याला सुजाता, सतीश आणि संदेश तिघांनी चांगल्या प्रकारे ख्रिसमसचं महत्व सांगितलेलं आहे आणि आपण काय करायला पाहिजे या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या काळात, कोणत्या प्रकारे आपण ख्रिसमस साजरा केला पाहिजे हे आता आपल्या सर्वांच्याकडून आपण ऐकलेलं आहे. त्या प्रमाणे आपण ते करण्याचा प्रयत्न करूया. आणि सर्व काही वाईट चालीरीती आहेत, ज्या काही रूढी परंपरा आहेत, त्या आपण बाजूला ठेवून देवाचा गौरव कसं होईल इकडे लक्ष देऊया. ठीक आहे, आपण सर्वांनी मिळून प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि शेवटचं गीत म्हणून प्रार्थनेचं समर्पण. तसेच आम्हाला नकोस,
तर आम्हा वाईटापासून सोडव आणि ही सही आमेन. आमेन. गुड नाईट. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Thank Good you. night, सर्वांना. Good night. Praise the Lord. the Good Lord. night. God bless you. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Good night. Hallelujah. Praise the Lord. Good night. Good night. Good night.